बातमी आहे पुण्यातून। सारसबागमध्ये 28 वर्षापासून पार पडणाऱ्या दिवाळी पहाटमध्ये कुठलाही खंड पडणार नाही। आयोजकांकडून या दिवाळी पहाटची तयारी सुरू झाली आहे। समाज माध्यमांमध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यातून आयोजकांना धमकी वजा इशारा देण्यात आला होता। मात्र पुणे पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप केला आणि ही दिवाळी पहाट नित्यनेमाने घेण्याच्या सूचना दिल्या आहेत। उद्या म्हणजे दिवाळी पाडव्याला होणाऱ्या या दिवाळी पहाटची आता तयारी सुरू झाली आहे। उद्या आम्ही कार्यक्रमात सहभागी होणार आणि जर काही चुकीचं झालं तर आमच्या पद्धतीने आम्ही कारवाई करणार असा इशारा हिंदू संघटनांनी दिलाय। गेली 28 वर्ष पुण्यातल्या सारसबागेत होणारा दिवाळी पहाटचा जो कार्यक्रम आहे तो रद्द करा अशी मागणी काही हिंदुत्ववादी संघटनांनी त्यांच्या आयोजकांकडे केली होती आणि त्यामुळे काल रात्री खरं तर सारसबागेत होणारी जी दिवाळी पहाट आहे ती आयोजकांकडून रद्द करण्यात आली होती। पण त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी साधत पोलिसांनी उद्या होणाऱ्या कार्यक्रमाला संरक्षण देण्याची ग्वाही दिली असं आयोजकांनी सांगितलं आणि पुन्हा एकदा उद्या होणाऱ्या सारसबागेतल्या दिवाळी पहाटचा जो कार्यक्रम आहे त्याची तयारी जी आहे ती या सारसबागेत सुरू असलेली पाहायला मिळते। जो स्टेज दिवाळी पहाटच्या कार्यक्रमानिमित्त सारसबागेत दरवर्षी मारण्यात येतो तो स्टेज बांधण्याचं काम आयोजकांकडून पुन्हा सुरू करण्यात आलंय। खरं तर ज्या हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला होता त्यांनी सांगितलं होतं की पुण्याची ही संस्कृती आहे, दिवाळी पहाट जी होते त्याला आमचा विरोध नसून काही जिहादी वृत्तीचे लोक यामध्ये खोडा आणण्याचं काम करतात, हिंदू मुलींना त्रास दिला जातो असा आक्षेप घेत किंवा असा आरोप करत या खरं तर काही हिंदुत्ववादी संघटनांनी पतित पावन संघटना असेल किंवा सकल हिंदू समाजाची संघटना असेल या दोन संघटनांनी उद्याचा होणारा कार्यक्रम रद्द करावा अशी मागणी जे आयोजक आहेत त्यांच्याकडे करण्यात आली होती आणि त्यानंतर हा कार्यक्रम होईल की नाही असा प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता। पण पोलिसांनी या सगळ्यांच्या मध्ये सामंजस्य खरं तर साधत उद्याचा कार्यक्रम करा अशी ग्वाही आयोजकांना दिल्यानंतर हा कार्यक्रम उद्या या सारसबागेत पार पडणार आहे। हिंदुत्ववादी संघटनांनी सांगितलं आहे की आम्ही स्वतः देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहू आणि काही आक्षेपार्ह गोष्टी जर कार्यक्रमात घडत असतील त्या गोष्टीला मात्र आम्ही विरोध करू असा इशारा हिंदुत्ववादी संघटनांनी दिल्यानंतर आता हा उद्याचा सारसबागेचा जो दिवाळी पहाटचा कार्यक्रम आहे तो आता होणार आहे आणि त्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। गेली 28 वर्ष हा कार्यक्रम इथे दिवाळी पहाट पाडव्यानिमित्त होत असतो, पण यंदा या कार्यक्रमा होऊ नये असं काही हिंदुत्व संघटनांचं मागणं होतं। पण कार्यक्रमाला आमचा विरोध नव्हता, तर कार्यक्रमात जे जिहादी वृत्तीचे लोक येतात त्याला आमचा विरोध होता असं खरं तर सांगण्यात आलं होतं। पण अखेर शेवटी आता हा कार्यक्रम उद्या जो आहे दिवाळी पहाट पाडवा तो कार्यक्रम या सारसबागेत पार पडणार आहे। कॅमेरा पर्सन सचिन हंचाटेसह अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, पुणे।